लावणार? संजय राऊत हे जरी आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी माननीय वंदनीय बाळासाहेबांचा जो आमच्यावर संस्कार आहे, शिंदे साहेबांनी जो आम्हाला संस्कार शिकवलेला आहे, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी ही आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. जरी विरोधक कोण असला आणि त्याची प्रकृती बिघडली असली तरी तो चांगला व्हावा हीच आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावेत ही आमची ईश्वराचरणी प्रार्थना आहे. उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा एक मोर्चा आहे मुंबईमध्ये, कसं बघता या संपूर्ण परिस्थिती? वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जो आहे, म्हणजे मी सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांना रत्नागिरीतले सांगितले की तुम्ही देखील मतदार आहात, त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं, चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं त्याला तारीख दिलेली असते. क्लिनिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. तुमचं मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते. पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्याच नाहीत, कार्यकर्त्यांनीच बघितल्या, त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही, आमचं दुर्दैव आहे. उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्याने सिद्ध करून दिला तर ती नावं डिलीट होतात. हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. सापीच्या संदर्भात काही